हाय हॅलो नमस्कार. सिम्पली मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. मी अनेक वेळा भाज्यांचेच व्हिडिओ टाकते, त्यासोबत भाकरीसुद्धा असते त्या प्लेटमध्ये. तर सगळ्यांचे असे कमेंट्स होत्या की फक्त भाजीच दाखवतेस व्हिडिओमध्ये, मग भाकरी कुठून आणतेस, तू बनवतेस की विकत आणतेस. तर म्हणूनच चला म्हटलं आज भाकरीचा व्हिडिओ बनवूनच टाकूयात, कारण मला 10 भाकरीची ऑर्डर आली होती. माझी ऑर्डर पण पूर्ण होईल आणि आपले जे सबस्क्रायबर आहेत त्यांना भाकरीचा व्हिडिओ देखील बघता येईल, म्हणून त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास. चला तर मग पीठ छान मळून झालेलं आहे. मी हे गरम पाण्यात नाही मळले, थंड पाण्यातच मळून घेतले. पीठ छान मळून घ्यायचं, त्यामुळे भाकरी छान फुगते. आता त्याचा एक गोळा घेऊन आपण भाकरी थापून घेऊयात. आधी मला देखील भाकरी करता येत नव्हती. मी केली ना की ती फुगायची नाही, अशी चपटी व्हायची. पण माझ्या आईने केली की ती फुगायची, मग ते खूप छान वाटायचं मला. मग मी तिच्याकडून भाकरी बनवायला शिकली, तिने मला ते शिकवलं. खरं तर आईकडून शिकलेली कोणतीच गोष्ट वाया जात नाही, हो ना. भाकरीचं पीठ खूप छान मळावं लागतं. ते भाकरी करण्यातला महत्त्वाचा टप्पा म्हणजे पीठ मळणं आहे. पीठ जर एकदम छान आणि सॉफ्ट मऊसूत असं मळलं गेलं ना तर भाकरी खूप छान होते आणि खूप वेळ ती सॉफ्ट राहते, कडक होत नाही आणि खायला पण छान लागते. भाकरी थापून झालेली आहे, आता आपण ती तव्यावर टाकूया. माझा हा तवा लोखंडाचा आहे. तव्यावर भाकरी टाकली मी आणि त्याला पाणी लावून घेतलेलं आहे. आता थोडा वेळ पाणी सुकलं की, जास्त सुकेपर्यंत ठेवू नका, कारण मग त्यामुळे भाकरी फुगत नाही. थोडं थोडं पाणी सुकलं, भाकरी थोडी थोडी ओलीच असावी आणि मग ती व्यवस्थित परतण्याने व्यवस्थित करून मग ती उलटून घ्या. भाकरी उलटी केली की ती आपोआप फुलते. बघा, तुम्ही बघू शकता भाकरी किती छान फुगलेली आहे. अशी मग ती दोन्ही साईडनी नीट भाजून घ्या. भाकरी तयार आहे. शक्यतो तुम्ही भाकरी करण्यासाठी लोखंडाचाच तवा घ्या, तो जाड असावा. लोखंडाच्या तव्यात भाकरी खूप छान भाजल्या जातात आणि एकसारख्या भाजतात आणि चवीलाही छान लागतात. आणि लोखंडाच्या तव्यात भाकरी भाजल्यामुळे आपल्या शरीराला लोह मिळतं. भाकरीसाठी पीठ दळताना देखील भाकरीचं पीठ जास्त जाड नाही, जास्त बारीक नाही असं दळावं लागतं. जास्त जाड रांगोळीसारखं झालं तर त्याच्या भाकरी होत नाहीत, म्हणजे करताना त्याच्या कडा फाटतात आणि मग जरी भाकरी बनवली गेली तरी ती तव्यावर टाकल्यावर ती चांगली फुलत नाही. जशी ही फुगते तशी ती भाकरी फुगत नाही आणि ती खायलाही खूप कडक लागते. थोडा वेळ ठेवली की अगदी सकाळची भाकरी संध्याकाळपर्यंत राहिली तर त्याचे तुकडे होतात. अशा प्रकारे मी ज्वारी, फक्त तांदूळ, बाजरी, नाचणी या सगळ्या प्रकारच्या भाकरी बनवते. हळूहळू तेही व्हिडिओ येतील आपल्या चॅनेलवर. तुम्ही कोणकोणत्या प्रकारच्या भाकरी बनवता कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही कोणाकडून भाकरी करायला शिकलात हे देखील कमेंट करून नक्की सांगा. माझ्या भाकरी बनवून झालेल्या आहेत, त्या मी आता एका जाळीवर टाकून थंड करून घेते. त्यानंतर मी एका ताटात पसरवेन त्या. त्यानंतर मग मी त्या पॅक करेन, कारण गरम गरम भाकरी जर पॅक केल्या तर त्या ओल्या आणि चिकट होतात, एकमेकांना चिटकून बसतात. त्यामुळे पूर्णपणे थंड झाल्या ना की मगच भाकरी पॅक कराव्या. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींसाठी सिम्पली मनीषा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून कोणती रेसिपी तुम्हाला पाहायला आवडेल कमेंट करून नक्की सांगा. चलो बाय, काळजी घ्या.